पुण्यात 12 तासात दुसरी हत्या झाल्याचं समोर येतंय। पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या गाडी तळावर मध्यरात्री फायनान्स मॅनेजरची हत्या करण्यात आली आहे। वासुदेव कुलकर्णी असं हत्या झालेल्या मॅनेजरचं नाव आहे। घरासमोर शतपावली करताना अज्ञातानं धारदार शस्त्रानं वार करत कुलकर्णी यांची हत्या केलेली आहे। नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाची घटना ताजी असतानाच पुण्यात दुसरी खुनाची घटना उघडकीस आलेली आहे। फायनान्स मॅनेजरच्या हत्येमागचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालं नाहीये। या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे। पुण्यात 12 तासात दुसरी हत्या झालेली आहे। एकीकडे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून करण्यात आला, दुसरीकडे एका फायनान्स मॅनेजरचा सुद्धा या ठिकाणी हत्या करण्यात आलेली आहे। वासुदेव कुलकर्णी असं त्यांचं नाव होतं। अज्ञाताकडून ही हत्या झालेली। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून घेऊया। निलेश, काय चाललंय पुण्यात? 12 तासात 2 हत्या, काय अधिकची माहिती? खरं तर हाच प्रश्न सगळ्यांना पडलाय, नक्की पुण्यात चाललंय काय? कारण मागील 12 तासामध्ये पुण्यामध्ये 2 घटना घडलेल्या आहेत खुनाच्या। पहिली घटना ही 9:30च्या सुमारास पुण्यातील नानापेठ परिसरात वनराज आंदेकर यांची झाली, तर दुसरी जी आहे ती 12:30च्या सुमारास हडपसर परिसरात वासुदेव कुलकर्णी या मॅनेजरची झालेली। अशा 2 घटना पुण्यामध्ये झालेल्या आहेत। 12 तासामधल्या ह्या 2 घटना आहेत आणि पुण्यामध्ये चाललंय काय हा नेमका प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। खरं तर वासुदेव फडके आहेत, वासुदेव कुलकर्णी आहेत, यांची हत्या करण्यामागचं कारण समजलं नाहीये। शतपावली करत असताना त्यांच्या धारदार शस्त्रांनी काही अज्ञात लोकांनी येऊन ही हत्या केलेली आहे। मुळात म्हणजे आंदेकरांची घटना ताजी असताना दुसरीकडे कुलकर्णी यांची ही हत्या होते, त्यामुळे पुण्यामध्ये नेमकं चाललंय काय हा प्रश्न पुन्हा एकदा नक्कीच या प्रकरणी आता पोलिसांकडून काय अधिकची माहिती दिली जाते, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेऊच। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।